झाला, कोरोनाचं संकट होतं, शेतकरी राजा घरी होता, अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या. म्हटलं आता आपल्याला त्या स्पर्धेत होतो वक्तृत्वाच्या, म्हटलं आपला नंबर कमवायचा आहे. मग आठवण मला म्हटलं आताच नुकतीच देशी दारूची दुकानं सुरू झाले आणि जो लाईनची लाईन लागली आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुधारली म्हटलं. आणि त्याच्यावर लिहिलंय ऊस मळीच्या मध्यांकाला संत्र्याचा कृत्रिम स्वाद घालून तयार केलेल्या किरकोळ विक्रीची कमाई किंमत 75 रुपये. तुम्ही म्हणा गेले कसं माहित ह्या दररोज जाते नाही तो पेनारा म्हणून ज्ञानी वाचलेलं का तू कसा वाचून राहिला. 75 रुपये फक्त महाराष्ट्रासाठी, मिली मात्र 180. पंच टँगो पंच, अरे बापरे. आणि हिनं वाचवली म्हटलं भारताची अर्थव्यवस्था, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या दारूनं जेव्हा सुरू झाली. आणि माझ्या शेतकऱ्याची म्हटलं सडल्या संत्र्यापासून बनवून राहिली ऊसमळीच्या मध्यांकरात. संत्र्याचा कृत्रिम म्हणजे सडू घातले आणि त्याच्यापासून काढलेली दारू. वास्तविकता तसं नाही. त्या आयोजकाला वाटलं भल्ला बरा बोलला घडी, ते नंबरच देऊन द्यायला मला. आणि मग समजलं काय सगळं केमिकलचं आहे आणि ते केमिकल तुमचं नाश करून राहिला. म्हणून दारू पेत नका जाऊ रे. पेणारे असंत पण याच्यात आहेत नाही, पेणारे येतच नाही, त्याचं मनच लागत ना. एक पेणारा कीर्तनाला आला आणि झोपला आणि त्याला विचारलं अरे बापरे हात उच्ची करून सोडून द्या हात तिकडून मला भेवत लागते. कारण मी त्याच्या घरी गेलो, हो हात उच्ची करू नका घाबरते बाई. कारण मी पाहिला प्रसंग, त्याच्या बहीण असं धुतला त्याले आणि यानं मला नेला आणि म्हणे चला म्हणे महाराज बाई बायको मारते म्हणे मला. म्हटलं चाल गड्या येतो. गेलो बा दोघांच्या झगड्यामध्ये. जाव माणसानं, चांगल्या माणसानं जाव. मी म्हटलं बाई यानं ऑर्डर दिला तिने बोल होय चहा कर. महाराज आले साखर आणायला पैसे नाही, दारू प्यायला सगळ्या घरातला दायदाना ऐकून राहिला. महाराज आली म्हणतो. म्हटलं बाई मला शुगर आहे, आई नाही, सकाळचा पार होता, झोपल्या झोपल्या उठून नेलं यानं. म्हटलं चहा घेत नाही, सोडला. महिना झाला म्हटलं. नाही ते येले जसा मारला तसा मला भरी मारण काय सांगता येते. हे दुर्गेचा अवतार आहे. हिची काली जगली जागी झाली. हे जोपर्यंत सिनेवर लाग ठेवत नाही तोपर्यंत शांत होत नाही. म्हटलं चुपचाप राह, मी चहा घेत नाही. म्हणजे नाश्त्याचा करतो. म्हटलं चुप राह, तोही चालत नाही. म्हटलं चुप राह, तोही चालत नाही. मग म्हणे महाराज बायको मला मारते. म्हटलं थांब मी तुला समजून सांगतो. बाई इकडे ये. म्हटलं पाय भारतीय संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे. नवरा हा देवाचं रूप आहे आणि पतिव्रत्य आपण पाळलं पाहिजे. पतीच्या आधी आपण जेवण केलं नाही पाहिजे एवढं सांगते. म्हटलं कमसे कम नाही जेवण तर कमसे कम लाकड मारत तू कसा जो म्हटलं तू. बरं ये ना चुपचाप राव. ह्या काय म्हणते महाराज तिला म्हणा महाराज जाय पण एकट्यात घराच्या बाहेर मोकळ. म्हटलं अरे बाप थांब मी चाललो. विठाल